हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? काजू मसाला करी बनवायची का? त्यासाठी पाणी असं उकळायला ठेवलेलं आहे. ग्रेव्हीसाठी आता 2 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि काजू घालायचे आहेत. ते चांगले उकळून घ्यायचे आहेत. आता ते उकळूपर्यंत आपण इथं तुपामध्ये काजू फ्राय करून घेऊया. लालसर कलर येऊपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत. आता एका ताटात काढून घेऊया. आता कांदे आणि काजू पण उकळून झालेले आहेत. आता ते झाऱ्याच्या साहाय्याने सगळे काढून घेऊया. फक्त 5च मिनटं उकळून घ्यायचं आहे. सगळं असं काढून घेतलेलं आहे. सगळे काढून घेतलेले आहेत. आता त्यावर थंड पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे याची प्रोसेस इथेच थांबते. आता हे मिक्सरमध्ये घालून ग्रेव्ही बारीक करून घ्यायची आहे. ग्रेव्ही पेस्ट अशी करून घेतलेली आहे. आता काजू तळून घेतलेलं तूप आणि 2 चमचे तेल घालून घ्यायचे आहेत आणि मसाले घालून घ्यायचे आहेत. खडे मसाले आहेत, तेजपत्ता आहे, मोठी इलायची आहे, लवंग आहे आणि काळी मिरी आहे. 2 कांदे आहेत, 2 टमाटे आहेत आणि लसूणची अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे. आता भाजून झाल्यावर कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा पण चांगला भाजून घ्यायचा आहे. लसूण आणि अद्रकची पेस्ट पण घालून चांगली भाजून घ्यायची आहे. आता यावरच आपण मसाले घालणार आहोत. तिखट घालायचं आहे 3 चमचे, हळद घालायची आहे 1/2 चमचा. ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, कलर खूप छान येतो. आता मसाले जळायला नकोत, त्यामुळे आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत. त्यामुळे कलर छान येतो आणि मसाले पण जळत नाहीत. आता त्याला चांगली उकळी आलेली आहे. आता त्यात आपण चिरलेले टमाटे पण घालून घ्यायचे आहेत. मीठ घालायचं आहे टमाटे घातल्यावर, म्हणजे टमाटे लवकर सॉफ्ट होतात. तर ते पण चांगले मिक्स करून थोडं पाणी घालून याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे चांगले वाफले जातात. आता आपण इथे एक पेस्ट करून घेणार आहोत. 2 चमचे मिल्क पावडर आहे, त्यात 2 चमचे पाणी घालून चांगली मिक्स करून घेतलेली आहे. हॉटेलमध्ये असाच प्रकारे केलं जातं. आता हे बघा, सॉफ्ट पण झालेले आहेत. 5च मिनटातच सॉफ्ट झालेले आहेत. आता याला स्मॅश करून घ्यायचं आहे असं चमच्याच्या साहाय्याने, म्हणजे ते सगळं एकजीव होतं. सगळं एकजीव झाल्यावर आपण मगाशी मिक्सरमधून पेस्ट केलेली ना कांदा आणि काजूची, ती पण घालून घ्यायची आहे. सगळं अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. जास्त पण ग्रेव्हीला भाजण्याची गरजच नाही पडत. 2 चमचे आपण मिल्क पावडर घेतलेली ना, त्याची पेस्ट पण घालून घ्यायची आहे आणि ती पण चांगली मिक्स करून घ्यायची आहे. फक्त 10-15 मिनटं भाजून घेतलेले आहे आणि एकजीव झालेली ग्रेव्ही सगळी. आता काजू फ्राय केलेले ते घालून घ्यायचे आहेत. कसुरी मेथी घालायची आहे आणि गरम मसाला घालायचा 1 चमचा. बटर घालायचं 1 चमचा. बटर नसेल तर तूप घातलं तरी पण चालेल. साय घालायची आहे. चिमूटभर साखर घातलेली आहे, म्हणजे टेस्ट छान लागते. मीठ घालायचं आहे चवीनुसार. पाणी घालून घ्यायचं आहे. ग्रेव्ही मस्त इथं तयार झालेली आहे. दाट किंवा पातळ रस तुम्ही ठेवू शकता. मस्त काजू मसाला करी तयार आहे. सगळे जेवणासाठी वेट करत बसलेले आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.